रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीनंतर इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमांच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले होते। उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला। अजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलने माझ्या नादाला लागू नका असा दम रोहित पवार यांना भरला। पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, पवार काका पुतण्याच्या राजकीय जुगलबंदीने राजकीय वातावरण गरम झालं। अजितदादांचं गावकीकडे लक्ष आहे, जरा भावकीकडेही लक्ष द्या। सभागृहासाठी 40 लाख देतो, तुम्ही शून्य वाढवून निधी द्यावा अशी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी जोरदार भाषण केलं। आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत, मी गिरणी कामगाराचा पोरगा आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, शासनाकडून निधीसाठी नक्की पाठपुरावा करू असा पलटवार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय। लढाई शेवटपर्यंत निर्काराने करायची हा तालुक्याचा आदर्श आहे। वाळवा तालुका वाकत नाही, सहजासहजी शरण जात नाही। लढाई करताना कितीही फनफितुरी झाली तरी जे आहे त्यांना सोबत घेऊन लढायचं हे सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलंय अशी टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली आहे। अजितदादा पवार म्हणाले, काही जणांना वाटतं पहिल्या टर्मलाच आपण मोठं झालं पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना टोला लगावला। जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का असं म्हणताच एकच हशा पिकला। वाळव्यात बोलायचं आणि आमचीच बिन पाण्यानं करायची या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्यासह उपस्थित नेते हे सर्वजण खळखळून हसले। मी जेव्हापासून महायुतीसोबत गेलोय तेव्हापासून तुमच्यावर कधी टीका टिप्पणी केली नाही। माझ्या पक्षात मी काय करावं याचे दुसरे सल्ले देऊ लागलेत, मला तर काहीच कळतच नाही। तुमचं तुम्ही बघा, माझ्या कोणी नादाला लागू नका असा सज्जड दम भरला। अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जयंतराव, त्याला विचारा किती मतं पडली आहेत, पोस्टल बॅलेटवर आला आहात असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावलाय। शेतकरी कर्जमाफीची ग्वाही महायुतीने जाहीरनाम्यामध्ये दिली आहे। जाहीरनामा हा 5 वर्षांसाठी असतो, त्यामुळे योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलंय। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाला होत असलेला विरोध पाहता चर्चेतून सकारात्मक तोडगा काढला जाईल। सलगरे येथील लॉजिस्टिक पार्क, रांजणी येथील ड्रायपोर्टमधील अडचणी दूर केल्या जातील। मल्टीनॅशनल कंपन्यांची मागणी पाहता कुशल कामगार तयार करण्यासाठी जिल्ह्यात राज्य शासन आणि कौशल्यवर्धन केंद्र सुरू करण्यात आले। यासाठी महापालिका क्षेत्रामध्ये 1 एकर जागा पाहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। या माध्यमातून दरवर्षी 7000 प्रशिक्षित विद्यार्थी बाहेर पडतील। शिवाय ऊस शेतीत AI तंत्रज्ञानास चालना देणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले। उपमुख्यमंत्री पवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेतला। यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, रांजणी येथील ड्रायपोर्ट आणि सलगरे येथील लॉजिस्टिक पार्कमधील अडचणी दूर केल्या जातील। महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा 81 कोटींचा प्रस्ताव आहे। यामधील आवश्यकता परवान्याबाबत सचिव असीम गुप्ता यांच्याशी चर्चा झाली आहे। सोमवारपर्यंत आवश्यकता परवाना दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्गाला काही ठिकाणी विरोध आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु हा शासनाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे। समृद्धी महामार्गालाही असाच विरोध झाला होता, परंतु नुकसान भरपाईचा आकडा ठरल्यानंतर विरोध मावळला। या महामार्गाच्या बाबतीत ही सर्वांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक तोडगा काढू। चर्चेतून मार्ग निघत असतो, यामध्ये काही चुकीचं आहे। अंदाजपत्रकांमध्ये वाढ होत आहे या विरोधकांचा आरोप खोटा असून असे काही असेल तर ते त्यांनी ऑन पेपर सिद्ध करावं असं आव्हानही त्यांनी सतेज पाटील यांना नाव न घेता दिले। संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील विविध अभ्यासक्रमामुळे हजारो विद्यार्थी ज्ञान घेऊन बाहेर पडतात। मोठ्या कंपन्यात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळते। अभियांत्रिकी महाविद्यालयामुळे राज्याच्या शैक्षणिक आणि औद्योगिक प्रगतीला चालना मिळते।
गेल्या काही वर्षात या संस्थेने केलेल्या प्रगतीमुळे सांगली जिल्ह्याच्या लौकिकात भर पडल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढलेत. भोकरे इन्स्टिट्यूट राज्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मिरज येथील अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या अभियांत्रिकी महाविद्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक कार्याची आणि प्रगतीची प्रशंसा करत संस्थेचं कौतुक केलं. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजयजी भोकरे, उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री पवार यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी आमदार इद्रिस नाईकवडी, राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, उद्योजक बाबासाहेब गुंजाटे, इंद्रजित घाटे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमधील पायाभूत सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संधी पाहून समाधान व्यक्त केलं. त्यांनी भोकरे इन्स्टिट्यूट राज्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था बनेल असा विश्वासही व्यक्त केलाय. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या नोकरीच्या संधीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय. जिल्ह्यात शनिवारीही जोरदार पाऊस सुरूच राहिलाय. चांदोली धरण क्षेत्रातही धोधो पाऊस होतोय. शिराळा, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसाने शेतीच्या कामांवर परिणाम झाल्याचं चित्र आहे. उर्वरित तालुक्यात पावसाची रिमझिम सुरू राहिली आहे. गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या पावसाने जोर धरलाय. चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रातही पाऊस होतोय. जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस आणि कडेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दमदार पावसाने झोडपून काढले. अधूनमधून जोराचा पाऊस होत राहिला. कवटेमंकाळ, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात पावसाची रिमझिम सुरूच होती. सांगली शहर परिसरात सकाळच्या सुमारास अधूनमधून हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे हवेत गारवा पसरलाय. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पावसाची गरज होती. राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या 15 आठवड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. विशेष म्हणजे दरवर्षीपेक्षा यंदा राज्यात मान्सून लवकरच दाखल झाला होता. सुरुवातीच्या काळात दमदार पाऊसही झाला, मात्र काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती. दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवसांसाठी राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा काही भागांमध्ये दिलाय. हवामान विभागाने महाराष्ट्राला मान्सूनचा येलो अलर्ट जारी केलाय. पुढील काही दिवस राज्यातील काही भागात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. सर्वांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावे. जातीवादाला थरा देऊ नका. जुने नवे वाद निर्माण न करता पक्षाची मजबूत फळी तयार करावी. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणून जिल्हा राष्ट्रवादीमय होण्यासाठी कामाला लागावे. भविष्यात जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा मिरज येथील संजय भोकरे कॉलेजवर पार पडला. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी इद्रिस नाईकवडी, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, राजेंद्रांना देशमुख, निशिकांत भोसले पाटील, पद्माकर जगदाळे, दिग्विजय सूर्यवंशी आदी जण उपस्थित होते. अजित पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाती धर्माच्या पलीकडे राजकारण करतो. मंत्रिमंडळामध्ये सर्व जाती धर्मातील नेत्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. जातीय सलोखा राखला पाहिजे. सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींना काम करण्याची संधी मिळाली. निवडणुका आता सुरू होतील. आमदार खासदारांच्या निवडणुका लांब आहेत, त्यावेळी बघू. पण आता महायुतीच्या माध्यमातून काम करू. राज्यात आता दौरे वाढवणार आहे. 3 दिवस मुंबई तर 4 दिवस राज्यात फिरणार आहे. गावात, वाडी वस्तीवर आणि शहरातील वॉर्डात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम करावं. राष्ट्रवादीमय शहर आणि जिल्हा ग्रामीण जिल्हा होण्यासाठी कामाला लागावे. लोकांच्या समस्या सोडवा. तरुणांच्या हाताला काम द्यावे. बहिणींना मदत करा. सर्वांनी जबाबदारी ओळखून कामाला लागावे. मी बोलतो तसे करतो. ओठावर एक आणि पोटात एक असं माझं नसतं. कडक बोलतो पण शब्दाचा पक्का आहे. भविष्यात लागणारी मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. आपत्तीच्या काळात आवश्यक असलेल्या 200 लाईफबॉय रिंगची महापालिकेने खरेदी केली. यामुळे महापूर, गणेशोत्सव, विसर्जन आदींसाठी या रिंगचा वापर केला जाणार असल्याचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांनी सांगितले. महापालिकेकडे यापूर्वी फक्त 17 लाईफबॉय रिंग उपलब्ध होत्या. आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी आपत्तीचा आढावा घेतल्यानंतर लाईफबॉय रिंग कमी असल्याने 200 लाईफबॉय रिंग खरेदी करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. मागील अनुभव विचारात घेता सांगली व मिरज शहरात कृष्णा नदीला पूर आल्यामुळे
आल्यामुळे नागरी भागात पाणी येतं. पुरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांना स्थलांतर करावं लागतं. अशावेळी मोठ्या प्रमाणात नागरी भागात पाणी आल्यास बचाव कार्यासाठी जादा लाईफबॉय रिंग आवश्यक होत्या. त्यानुसार शासन नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून 200 लाईफबॉय रिंग खरेदी केल्या. याचा उपयोग पूर कालावधी, गणेश विसर्जन वेळी नदी, तलाव, विहीर या ठिकाणी तसेच नदीपात्रात बचाव कार्यासाठी करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील माळी यांनी दिलेली आहे. ND पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, शोषित, वंचितांसाठी लढा दिला. कर्तृत्व, त्याग आणि नैतिकतेच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले. त्यांच्या नावाने होणाऱ्या बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी 10 कोटींचा निधी 2 टप्प्यात देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. 31 मार्चपर्यंत 5 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून देणार आहे. सभागृह उभारणी सुरू करा, काम दर्जेदार झालं पाहिजे, 2 वर्षात काम पूर्ण करा, सभागृहाच्या उद्घाटनाला मीच येणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. प्राध्यापक डॉक्टर ND पाटील विधी महाविद्यालय आणि माननीय सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्राचं उद्घाटन, प्राध्यापक डॉक्टर ND पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जयंत पाटील, रोहित पवार, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के, निशिकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार म्हणाले, डॉक्टर ND पाटील विद्याभवनात नागरिकांच्या प्रश्नांची प्रभावी आणि मुद्देसूद मांडणी करत असत. राजकारण करताना सामाजिक भान जपण्याची त्यांची शिकवण होती. शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन होणार असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे त्यांनी महात्मा फुले शिक्षण संस्थेची निर्मिती केली. विधी महाविद्यालयातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय व्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. सरोज आत्या ND मामांची सावली बनून राहिल्या. त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक कामात मोलाची साथ दिली. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ND पाटील यांनी संघर्ष करत कोल्हापूर टोलमाफी, शेतकऱ्यांना वीज सवलत मिळवून दिली आहे. एखादा प्रश्न सुस्पष्ट शब्दात मांडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांच्या अपरोक्ष सरोजमाईंनी शिक्षण संस्थेची धुरा समर्थपणे पेलली आहे. वाळवा तालुक्यातील पहिले लॉ कॉलेज सुरू केलं. डॉक्टर ND पाटील बहुउद्देशीय सभागृहासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करावा. शासकीय निधी आणि अधिकार माझ्या हातात आहेत. तात्काळ निधी देऊ. संशोधन केंद्रांची समाजाला मोठी आवश्यकता आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. ज्ञानदानाचे पवित्र मंदिर शाळा असून यातूनच भारताचे नागरिक घडत असतात. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल करावे असे मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण सावंत यांनी केले. ते कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील श्री शिवाजी हायस्कूल या विद्यालयात 79वा स्वातंत्र्य दिन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलत होते. यावेळी चिंचणी ग्रामपंचायत सदस्य विक्रम महाडिक तसेच उद्योजक विक्रम देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, सदस्य अजित सबनीस, माजी शिक्षिका उज्ज्वला निकम, पर्यवेक्षक सतीश मेटकरी, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका संतोषी जाधव उपस्थित होते. पुढे अरुण सावंत म्हणाले, स्वातंत्र्य दिनानिमित्त SSC बॅच 1997 ते 98 कडून विद्यालयास आर्थिक योगदान मिळाले. या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाची गुणवत्ता वाढीसाठी खारीचा वाटा उचलून येणाऱ्या काळात शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल व्हावे तसेच विद्यार्थ्यांनी देशाचं हित जोपासण्यासाठी असेच कटिबद्ध राहावे असे आवाहन केले. यावेळी विक्रम महाडिक म्हणाले, विद्यार्थ्यांना सण, उत्सव, परंपरा, संस्कृती यांची ओळख, सामाजिक ऐक्य वाढ आणि राष्ट्रीय मूल्यांची रुजवणूक शाळेच्या उपक्रमातून होते. विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक करून स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीकडून खाऊ वाटप केलं. यावेळी SSC परीक्षेतील प्रथम क्रमांक प्राप्त पहिल्या 3 विद्यार्थ्यांना नवज्योत गणेश मंडळाकडून वृक्षारोप आणि प्रमाणपत्र देण्यात आले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गावातील प्रतिष्ठित लोकांकडून रोख रक्कम देण्यात आली. सदर कार्यक्रमात शिवर प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण माने, दीपक माने, विकास माने, सुनील महाडिक, अजित पाटणकर, शिवाजी पाटील, माजी विद्यार्थी बबलू पाटील, भरत भाट, राहुल मोरे, सचिन माळी, नवज्योत गणेश मंडळाचे कार्यकर्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि बाल चिमुकले तसेच पालक उपस्थित होते. जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने माधवनगरमध्ये बेदमुथा परिवाराकडून चालवण्यात आलेली चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित रूपरजत गोशाळेत गोशाळा नोंदणी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झालाय. यावेळी गोपालक आणि गोशाळा संचालक यांना शासकीय योजना आणि परिपोषण यांची माहिती देऊन प्रशिक्षण देण्यात आले. माधवनगरमध्ये रूपरजत गोशाळा ही चंपालाल बेदमुथा चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालवली जाते. या गोशाळेत भाकडं, वृद्ध, आजारी अशा 250 गायीचं पालन पोषण बेदमुथा परिवार करत आहे. अशा या रूपरजत गोशाळेत सांगली जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगली जिल्ह्यातील नोंदणीकृत गोशाळांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथम गोमातेचं पूजन करण्यात आलं। यावेळी मेघराज उर्फ पप्पू बेडमुथा आणि प्रशांत बेदमुथा यांनी राज्य गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अजयनाथ थोरे, वेद खिल्लार गोशाळेचे संस्थापक नितेश ओझा यांचं स्वागत केलं। यावेळी गोसेवा आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र शासनाच्या गोसेवा आयोगाच्या विविध योजनांची माहिती, त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाच्या गोपालकांसाठी आणि गोशाळांसाठी असणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली। गोशाळांनी कोणत्या शासकीय नियमानुसार आवश्यक असणारे दस्तावेज रजिस्टर कसे सांभाळावे या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे। जिल्ह्यातील जवळपास 20 गोरक्षक संस्था वृद्ध, भाकड, अपंग, अपघातग्रस्त गायींचं पालनपोषण करतात। त्यांच्यासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना आणत आहे। त्यांच्या अडीअडचणी समजून घेत त्या मार्गस्थ करण्यासाठी विशेषतः या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं।